नमस्कार मित्रांनो. ह्या बघा, आमच्याकडे 3 ते 4 दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे की असं वालाच्या आपल्या याच्यात पाणी साचून राहिलेलं. 4 दिवसापासून पाऊस असं कंटिन्यू चालू असल्याने मी असं पाणी हे पाहू शकतो. तरी पण फुल अथवा हे फुलगळ एवढी झालेली नाही, तरी झाली बरीचशी अशी, कारण पाणीच हटत नाही. पण झाडाला फ्लॉवरिंग एकदम जास्त आहे. कालच आम्ही तोडा केला, पण हे काय असे वाल लागलेला ते असा बारीक. ही पहा, ही व्हरायटी अंकुर 183 आहे. आमच्याकडे काय झालं, पाऊसच खूप आहे. 4 दिवसात तर कंटिन्यू पाऊस आहे, 10 मिनटं पण उघडत नाही, इतका पाऊस आहे. हे पाहू शकता. तर एवढ्या पावसात पण अशी फ्लॉवरिंग राहिलेली आहे झाडाला. हे असे फुल ड्रॉप होतात या वर्षी, आणि गेल्या वर्षी पाऊस काळ खूपच आहे. गेल्या वर्षी पण असंच होतं, या वर्षी पण. बघा कशी फुलगळ झालेली. हे पहा किती फुलगळून पडलेत. तरी पण बरेचसे खूप फुलं होती याला. आणखीन बी बरीच सेटिंग झालेली आहे, आणि आणखीन पण होईल. थोडं ऊन पाहिजे होतं, पण 4 ते 5 दिवसापासून कंटिन्यू पाऊस असल्यामुळं ही परिस्थिती आहे. असे लागतो याला असं. फुलगळ जास्त झाली, पण काही फरक नाही पडत. आणखीन बी खूप फुलं आहेत, फक्त पाऊस आता थांबला पाहिजे. हे आमच्या इकडं कांदा आहे. कांद्यात पहा कसं पाणी साचले. पूर्ण पाऊस थांबायचं नावच घेत नाही. वरती तुम्हाला दाखवतो, आमचा टमाटो, आणि टमाटो सुद्धा आमचा बांधायचा राहिला आहे. पावसामुळे काहीच करता येईल का. आमचा टमाटो 2-3 वेळी बांधल्या, बाकीचा बांधायचा राहिला. पावसामुळे काहीच करता येत नसल्याने तसा राहिला आहे तो. हे पाणी रानात असं साचून राहतं. हे आमचं ड्रीप. इकडं मिरची होती, उन्हाळी मिरची काढून टाकली. आता नवीन प्लांटेशन इकडं करायचे. हे पहा, हे टमाटो आमचा ह्या बांधला काही, आणि काही पाणी हो काही टमाटोत सुद्धा. पण टमाटो एकदम खास आहे. टमाट्याला कुठेही काही नाही का, अशी पद्धतीने लागलेला. हे पहा, कुठलाही रोग नाही, काही नाही. फ्लावर सेटिंग पण खूप आहे. हे पहा, खूप टमाट लागलाय. पावसाने आता उघडीक दिली पाहिजे. फुल सेटिंग पण खूप आहे. बॉक्स पद्धतीत आम्ही हा लावलेला आहे. आणि आमचा पलीकडे हा पाहू शकता वाल आहे, दुसरा प्लॉट वालचा, मागून लागवड केलेली. हे टमाटो पहा, इकडं आमचा टमाटो बांधायचा राहिलेला आहे. हे बांबू वगैरे आणून टाकलेले त्याच्यावर काही असे पाहू शकता. हे पावसामुळे राहिलं आहे, आज उद्या ते बांधून घेणार आम्ही. त्याला टमाटे पण लागलेले.
खूप सारे टमाटे वगैरे लागलेले आहे. आतापर्यंत करपा किंवा बुरी डावणे असं काहीच नाही टमाटोवर. आणि तुम्हाला जो मागं म्हटलं होतं मी, आमचा दुसरा वालचा प्लॉट हा आता नवीन केलेला. ते पहा, याला सुद्धा किती फुलं आहे वगैरे. हा 15 गुंठ्यामध्ये वाल. ते पाहू शकता. फुल ड्रॉपिंग पावसामुळे होतंय बरं का, पण सेटिंग पण खूप झालेली. अशा पद्धतीने हा वाल. अशा पद्धतीने फुल लागलेले. हा आता 2 महिन्याचा होत आलेला आहे जवळजवळ. याच्यावर काही नाही, खालच्या प्लॉटवर थोडी नागाळीचा प्रॉब्लेम झाला, पण तो बी कव्हर झाला. कराटे आणि कोराजीनचं मिक्स स्प्रे घेऊन नागाळीला कंट्रोल केलं. पहा किती फुलं लागलेले पहा. पाऊस आभाळ आलं, परत पाऊस येण्याची शक्यता आहे. जवळजवळ महिना 1.5 महिना झालं सूर्यदर्शन नाही. आणि कंटिन्यूचा पाऊस 3 दिवसात तर पाऊस उघडलाच नाही, पण त्याच्या अगोदर पण सारखा ये जा करत होता. पाहू शकता इतक्या पावसात पण कशी सेटिंग झाली टमाटे. गुच्छानी टमाटला या मेघदूत व्हरायटी सिजंटा 2048. पावसाळ्यात खरंच व्हरायटी करण्याजोगी राहावी अशी पद्धतीने अशी टमाटे लागली. 10 लोड झेपणं बी मुश्किल आहे, इतका टमाटा लागला. आणखीन तर 3-3.5 फुटच उंची, आणखीन 2 फूट 2-3 फूट वर जाईल. फुल सेटिंग पण खूप आहे.